हाय फ्रेंड्स, आज आपण बघूया हिंदू विवाह कायदा 13(1)(1) अ प्रमाणे घटस्फोट व कायदेशीर फारकत मिळण्याबाबत। तर आपण पहिले बघायचं की 13(1)(1) अ काय म्हणतो सेक्शन। तर हा सेक्शन असा म्हणतो, असा डिस्क्राइब करतो की जर दोन्ही हजबंड वाईफमध्ये जर 1 वर्षापर्यंत जर कुठलेही मॅरिटल रिलेशन्स नसल्यास आणि ते ज्युडिशियल सेपरेशन होऊन 1 वर्ष झाल्यास आणि त्यांच्यामध्ये कुठलेच रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्स has been no and there has been no restitution of conjugal rights as between the parties to the marriage for a period of 1 year or upwards। ठीक आहे। जेव्हा रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्सची डिग्री पास होते त्याच्या 1 वर्षापर्यंत सुद्धा त्यांच्यामध्ये जेव्हा कॉन्जुगल राईट्स म्हणजे मॅरिटल रिलेशन प्रस्थापित होत नसल्यास तेव्हा आपण घटस्फोटासाठी अर्ज टाकू शकतो अंडर सेक्शन हिंदू विवाहाच्या कायदा 13(1)(1) प्रमाणे। तर आपण बघूया त्याची ड्राफ्टिंग कशी होते। त्याची ड्राफ्टिंग अशी होते, घटस्फोट मागणीचा अर्ज इथे पहिले वरती कोर्टाचं नाव येणार, त्याच्यानंतर पिटिशन मॅरेज पिटिशन नंबर येणार, त्याच्यामध्ये पार्टीचं नाव येणार, अर्जदार विरुद्ध सामनेवाली, अर्जदार किंवा विरुद्ध गैर अर्जदार पण करू शकतो आपण। ठीक आहे। हा अर्ज एका हजबंडनी टाकलेला आहे आपल्या वाईफच्या विरोधात। ठीक आहे ना। तर त्याच्यामध्ये नंतर मग हेडिंग टाकायचं की अर्ज कशासाठी आहे, हिंदू विवाह कायदा 13(1)(1) प्रमाणे घटस्फोट व कायदेशीर फारकत मिळण्याबाबत। ठीक आहे। नंतर असं करायचं, लिहायचं सदर अर्जदार विद्यमान कोर्टास विनंतीपूर्वक अर्ज देतो ते येण्याप्रमाणे। त्याच्यामध्ये पहिल्या पॉईंटमध्ये असं लिहायचं की अर्जदार व गैर अर्जदार यांचे लग्न हिंदू धर्मशास्त्र रूढी परंपरा व जाती रिवाजानुसार सुमारे 8 वर्षापूर्वी वगैरे 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 झालं होतं आणि त्यांना किती मुले आहे यांचा उल्लेख करायचा। त्याच्यानंतर मग ते डिस्क्रिप्शन टाकायचं त्याच्यामध्ये की अर्जदार व गैर अर्जदार यांचे लग्न झाल्यानंतर ते कुठे राहिले, किती दिवस राहिले आणि त्या कुटुंबामध्ये कोण कोण होतं, एकत्र कुटुंब होते का आणि एकत्र कुटुंबामध्ये अर्जदारावर कोणाकोणाची जबाबदारी होती असं तिथे सांगायचं असते, मेन्शन करायचं असते। आणि अशा एकत्र कुटुंबात ती गैर अर्जदार किती दिवस राहिली याचासुद्धा उल्लेख आपण करायचा तिथे। ठीक आहे। आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये मग लिहायचं की अर्जदार आणि गैर अर्जदारामध्ये कुठून भांडण म्हणजे वादविवाद कुठून सुरू झाला, कुठल्या गोष्टीमुळे झाला ते त्याच्यामध्ये मेन्शन करायचं। त्याच्यामध्ये नंतर चौथ्या पॉईंटमध्ये लिहायचं की गैर अर्जदारीची वर्तणूक कशी होती, एकत्र कुटुंबामध्ये जे मेंबर असतात, सासू सासरे, दीर वगैरे, नणंद वगैरे यांच्यासोबत कसे वर्तणूक होती ते सांगायचं। आणि त्याच्यानंतर मग अर्जदाराला काय करावं लागले गैर अर्जदाराच्या अशा वागणुकीमुळे ते टाकायचं। त्याच्यानंतर 5व्या पॉईंटमध्ये टाकायचं की मग गैर अर्जदाराने च्या स्वभावामध्ये काय बदल आला ते सांगायचं। मग पुन्हा तिने काय हट्ट धरला, काय मागणी केली अर्जदाराला, काय तिने पुन्हा एक नवीन गोष्ट समोर आणली की ज्याच्यामुळं दोघांमध्ये वादविवाद होईल असं ते मेन्शन करायचं त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर मग की मध्यस्थी माणसांना टाकून त्याची समजूत काढली, पण आई आणि वडील आणि भाऊ याच्या सांगण्यावरून गैर अर्जदार कशी वागली ते पण त्याच्यामध्ये मेन्शन करायचं। त्याच्यानंतर मग अर्जदार तिला घ्यायला गेला तेव्हा तिच्या भावाने वडिलांनी काय वर्तणूक दिली असं पण तिथे मेन्शन करायचं। त्याच्यानंतर मग अर्जदाराने शेवटी वकिलातर्फे तिला घटस्फोट फारकत मिळण्यासाठी नोटीस पाठवली, त्याची तारीख मेन्शन करायची आणि मग ती नोटीस स्वीकारली की नाही
किंवा त्याचं उत्तर दिलं की नाही गैरहजरीने ते पण लिहायचं. आणि त्याच्यानंतर मग घटना काय झाली ते पण लिहायचं. आणि मग ती घरी इथे अर्जदाराकडे येऊन आईवडिलासोबत येऊन तिने शिवीगाळ केली, तमाशा केला, ते सगळं वगैरे तिथे मेन्शन करायचं. त्याच्यानंतर मग असं लिहायचं. हे सगळं मेन्शन केल्यानंतर आणि गैरहजराची विचित्र वागणुकीमुळं सांगायचं. त्याच्यानंतर मग अर्जदाराच्या अर्जास कारण वेळोवेळी घडले, कॉज ऑफ ॲक्शन सांगायची. कॉज ऑफ ॲक्शन केव्हा झाली, कारण वेळोवेळी घडले त्याप्रमाणे ते तारीख टाकायची. आणि निरंतर ते घडतच आहे असं पण लिहायचं. कोर्टाची ज्युरिडिक्शन टाकायची की म्हणजे कोर्ट फी स्टॅम्प लावलेला आहे ते मेन्शन करायचं. नंतर मग कोर्टाची हद्दीत राहतात त्याच्यामुळं कोर्टात सदर अर्ज चालणं संपूर्ण अधिकार आहे असं लिहायचं शेवटी. आणि नंतर नामदार हायकोर्टाचे नियमानुसार द्यावायची माहिती खालीलप्रमाणे त्याच्यामध्ये लिहायचं की काय काय अर्जदार व गैरहजदार हे जातीने हिंदू आहेत वगैरे वगैरे असे पॉईंट तिथे टाकायचे. त्याच्यानंतर अर्जदाराची विनंती की मतलब प्रार्थनामध्ये टाकायचं की अर्जदाराचा सदरचा अर्ज मंजूर करण्यात यावा. अर्जदाराला सामनेवारी बसून घटस्फोट व कायदेशीर फारकत देवावी. अर्जदार व सामनेवाली याच्यातील वैवाहिक संबंध संपुष्टात आलेले आहे असे कोर्टामार्फत जाहीर करून मिळावे. आणि नंतर या दाव्यात वकील फी, कोर्ट फी, स्टॅम्पसह संपूर्ण खर्च अर्जदाराला गैरहजरकडून देवावे असा पण ऑर्डर करावा ही विनंती करायची. अर्जदाराचे हिताचे व न्यायाचे इतर हुकूम व्हावेत ही विनंती. अशा प्रकारे तिथे दिनांक टाकायचा आणि कुठलं ठिकाण आहे ते टाकायचं. आणि इथे अर्जदाराची सही लागेल, इथे अर्जदारातर्फे ॲडव्होकेटची सही लागेल. त्याच्यानंतर एक छोटंसं प्रतिज्ञापत्र तयार करायचं आपण दाव्यासोबत. आणि तिथं नाव लिहायचं, अर्जदाराचं वय लिहायचं, धंदा लिहायचं, त्याचा पत्ता लिहायचा. आणि त्याच्यानंतर असं लिहायचं की वरील संपूर्ण मजकूर माझ्या माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे खरा असून बरोबर आहे. त्याच्या सत्यतेसाठी यावर मी माझी सही मुक्काम आज रोजी केली आहे असे तिथे मेन्शन करायचं. आणि त्याच्यानंतर मग तारीख लिहायची, ठिकाण लिहायचं, इथे अर्जदाराची सही लिहायची, सही करायची. आणि इथे अर्जदारातर्फे ॲडव्होकेटची सही करायची. अशा प्रकारे हा 13(1)(1) अ च्या हिंदू विवाह कायदा कलम 13(1)(1) अ प्रमाणे आपण घटस्फोटासाठी अर्ज तयार करू शकतो. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा. आणि तुमच्या काही क्वेरीज असेल तर विचारा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.